तर नमस्कार मंडळी, नमस्कार. आम्ही पुन्हा एकदा गेलो होतो घाटी उळ्यामध्ये दुसऱ्यांदा सलग प्रयोग करायला. डिमांड शो होता आमचा विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये. आणि तुम्हाला सांगतो इथलं विठ्ठल रखुमाई मंदिर जे आहे ते इतकं जुनं आहे आणि कौलारू छान जुनं असं मंदिर. त्याच्यामधलं जुनं डेकोरेशन तर अजूनही तसंच आहे आणि जुने फोटोज म्हणा किंवा जुन्या जी वास्तू आहे ती छान पद्धतीने जपली आहे, पण तिला नवीनही थोडासा गिलावा दिला आहे. तुम्हाला सांगतो तिथलं सिलिंग मी बघितलं तर ते नवीन पद्धतीने केलेलं होतं. सगळा म्हणजे दोन्ही गोष्टींचा छान असा मिलाप केलेला होता. आणि तिथे भोवत्यासाठी ही पालखी बाहेर पडते. त्याच्यापूर्वी आमची तिथे म्हणजे रंगमंचावर तयारीही चालू होती. आणि ह्याच्या रंगमंचावरचा कार्यक्रमचा जो चालू होणार होता कोकणचा, त्याच्यापूर्वी तिथे छबिनाचा कार्यक्रम होणार होता. तर हा छबिना तिथे जेव्हा चालू झाला तेव्हा मंडळी तुम्हाला सांगतो सुरुवात झाली तेव्हा 100-1 लोकं होती, पण नंतर जी शेकड्याने लोकं झाली. तुम्हाला सांगतो पहिला दिवस होता, पण तिथे जी काय मजा चालू होती सगळ्यांची. मनसोक्तपणे सगळे छबिन्याचा आनंद घेत होते. सगळ्या वयोगटातील मंडळी तिथे अक्षरशः तुम्हाला मनमुराद आनंद घेत होती. तिथे मृदुंगाच्या ठिकाणी छबिना होते. लोकसंख्या म्हणा असेल किंवा आवर्जून येणारी मंडळी छबिना नाचण्यासाठी, छबिन्याचा आनंद घेण्यासाठी ती भारी एकदम. आम्हीसुद्धा त्याच्यात टाकलो, खूप मजा केली. आणि नंतर मंडळी आमचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला भरभरून पुन्हा प्रतिसाद मिळाला. पुन्हा एकदा बोलवू असं तिथल्या लोकांनी आम्हाला, आयोजकांनी सांगितलं आणि खूप मजा केली. मी प्रत्येकाला विनंती करेन की एकदा तरी घाटिवळ्यामध्ये जाऊन ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. आजच उत्सव चालू झालेला आहे, अजून 2 दिवस असणार आहे आणि दरवेळेला तिथे अशाच पद्धतीने छबिना आणि भोवत्या सगळ्या गोष्टी होतात. सगळ्यांनी आनंद घ्या.